नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। बघा, आज आपण नुकत्याच झालेल्या 2024 च्या गट ब पूर्व परीक्षेची अंदाजित कट ऑफ काय असेल ते इथे बघणार आहोत। मित्रांनो, आयोगाची आन्सर की आलेली आहे। या आन्सर की नुसार मागील वर्षांच्या कट ऑफचा विचार करता आपल्या टीमने बसून या वर्षीची कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलाय। तर ही एक अंदाजित कट ऑफ आहे। दुसरी गोष्ट, एक मुलांना आता फायदा व्हावा की मेन्सची तयारी करावी की नाही या दृष्टीने आपण ही कट ऑफ इथे सांगतोय, कारण खूप मुलांचं हे होतंय की गट क ची तयारी करू की मेन्सची तयारी करू। ठीक आहे, सो तुम्हाला या व्हिडिओवरून एक अंदाज येऊन जाईल। आय होप की फर्स्ट आन्सर की नुसार तुमचा स्कोर किती येतोय हे तुम्ही चेक केलेलं असेल। तर मी तुम्हाला कट ऑफ सुद्धा सांगते, परत जागा वाढणार की नाही या मुद्द्यावर सुद्धा बघूया, आपण बोलूया। तर बघा, हा जो पेपर झाला होता, पहिली गोष्ट, या पेपर मध्ये आपले जे विषय होते त्याचे प्रश्न तुम्हाला माहिती की भूगोल मध्ये जे आहेत ते 10 प्रश्न आपल्याला विचारले जातात। आता भूगोलामध्ये जे 10 प्रश्न होते, या 10 प्रश्नांपैकी 2 प्रश्न मॅक्स सोडले आपण, तर बाकी 8 प्रश्न असे होते की ते आपल्याला उत्तर त्यांची, म्हणजे आपण म्हणू शकतो की अभ्यास करणारा, एव्हरेज अभ्यास करणारा मुलगा आहे तो पण बरोबर उत्तर देऊ शकतो त्याची, की ज्याचा अभ्यास झालेला आहे त्याचे हे 8 प्रश्न बरोबरच येणार होते। बाकी एक तो कोरडवाहू शेतीचा प्रश्न आणि एक समजा जे अर्बन याला प्रश्न होता, जो की आपण शहर वगैरे कशाला म्हणणार, तर ते फक्त 2 प्रश्न चुकू शकतात। 8 प्रश्नांची तर उत्तर शॉर्ट देऊ शकत होते। राहिला प्रश्न पॉलिटीचा। पॉलिटीमध्ये एकूण 15 प्रश्न आपल्याला विचारले होते। या 15 प्रश्नांपैकी जर पाहिलं तर अभ्यास चांगला झालेल्या मुलाला 12 प्रश्नांची उत्तर देता आली असती बरोबर एकदम। ठीक आहे, म्हणजे चुका न होण्यासारखे 12 प्रश्न होते, कारण पेपर झाल्यावरती पण तुम्ही ऐकलं असेल, सगळेच म्हणत होते की भूगोल आणि पॉलिटी खूपच इझी सब्जेक्ट होते। ठीक आहे, कारण की तेच की खूप सारे प्रश्न असे होते ज्याचे उत्तर तुम्ही देऊ शकत होतात अभ्यास असेल तर। इतिहासामध्ये पण 10 प्रश्न विचारले गेले होते आणि 10 पैकी इतिहासातले आपण म्हणूया की एक 10 पैकी 7 प्रश्नांची उत्तरं अभ्यास करणाऱ्यांसाठी इझी असतील। ठीक आहे, म्हणजे इझी क्वेश्चन होते ते, आपण म्हणूया अभ्यास करणाऱ्यांसाठी उत्तर येण्यासारखे 7 प्रश्नांची उत्तरं बरोबर येऊ शकतात। राहिला प्रश्न अर्थशास्त्राचा। अर्थशास्त्रामध्ये पण बजेट वगैरेचे प्रश्न थोडेसे, म्हणजे ऑप्शन्स असे फिरवलेले होते की थोडंसं कन्फ्युजिंग होऊ शकतं। सो 15 पैकी मी इकॉनॉमी मध्ये फक्त 10च प्रश्न म्हणते की 10 प्रश्नांचे उत्तर जी आहेत ती मुलांची, कारण ते जीएनपी जीडीपी चे क्वेश्चन सोपे होते, बाकी काही प्रश्न सोपे होते। सो त्यामुळे 10 प्रश्नांची उत्तरं तर मुलांना बरोबर एव्हरेज अभ्यास करणाऱ्या मुलाला आलीच असतील। करंट अफेअर्स मात्र टफ होतं। करंट वरती सगळ्यांनीच म्हटलं की करंट टफ होतं। बरं, वन लाइनर होते, थोडेसे वेगळे वन लाइनर होते। मग आता यामधून मॅक्स ज्याचा अभ्यास खूप करंटचा चांगला झाले त्याला पण पकडलं तर 5 प्रश्नांची उत्तरं देण्यासारखी होती करंटची। ठीक आहे, त्या व्यतिरिक्त बाकीचे जे प्रश्न होते करंट मधले ते कठीणच होते, म्हणजे आपण 5च पकडूया करंट मधले की जे ज्यांनी वाचलंय कुठेतरी इकडून तिकडून तुम्हाला त्याची उत्तरं मिळाली असतील, बाकी तर प्रश्न थोडेसे आउटच होते। राहिला विज्ञानचा। विज्ञानमध्ये जर अगेन पाहिला आपण तर विज्ञान मधल्या 15 प्रश्नांपैकी साधारण विज्ञानमध्ये सुद्धा एक 10 प्रश्न एव्हरेज मुलांचे बरोबर आले असतील, कारण की यावेळचं विज्ञान जे होतं ते PYQ किंवा आपण जे काही रेफरन्सेस यूज करतो त्याला अनुसरून होतं। सो 10 प्रश्नांची उत्तरं निश्चितच बरोबर आली असतील। गणित बुद्धिमत्तेचा आता असे की गणित बुद्धिमत्तेला ज्याला वेळ मिळालाय त्याच्यासाठी चांगलं आहे। ठीक आहे, कारण की ऍट द एंड टाइमचा तिथे आहे। गणित बुद्धिमत्ता काही कठीण नव्हतं, होतं सोपं, पण तेच ज्याला वेळ मिळालाय, ज्याला सवय होती, त्याचं अटेम्प्ट करून झालंय, त्याला चांगले स्कोर्स पण आलेले आहेत मॅथ्स रिझनिंग मध्ये। पण मग असा विद्यार्थी की ज्याचा अटेम्प्ट कमी झालाय किंवा वेळ मिळाला नाही, सो त्या केसमध्ये म्हणून मी 10 प्रश्न एव्हरेज मुलांचे बरोबर आले असतील असं कन्सिडर करते, की काही अटेम्प्ट करायला पण मिळाले नसतील असं आपण कन्सिडर करूया। तर एव्हरेज जर तुम्ही पाहिले तर प्रत्येक विषयामध्ये एवढ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आली असतील। सो त्यानुसार जर आपण काय काढलं तर इथे बघा 20 झाले, हे 27, त्यानंतर 37, त्यानंतर 35, ठीक आहे 37 आणि इकडे किती आहे 42 आहे। ठीक आहे, 42 झालं, त्यानंतर इकडे जर हे पाहिले 20 तर 62, एकूण किती आहेत 62 प्रश्न असे आहेत की 62 मार्क्स एव्हरेज किंवा 62 प्रश्न म्हणूया आपण, 62 प्रश्न जे आहेत ते मुलांचे बरोबर आले असतील। ठीक आहे, म्हणजे यायला हवे किंवा आले असतील हुशार मुलांचे, ज्यांचा अभ्यास झालाय त्यांचं एव्हरेज आपण पकडलं तर, ज्यांना खूपच चांगला झाले त्यांना जास्त बरोबर आलेत, आपण एव्हरेज पकडतो एक बेसिक।
मग आता हे 62 जर त्यांच्या बरोबर आले असतील आणि अटेम्प्ट पण 1/4 असल्यामुळे आपण चांगला अटेम्प्ट करतो, सो मुलांचा अटेम्प्ट 90 पर्यंत असतोच, तर एक एव्हरेज मुलांनी 90 पर्यंत जरी अटेम्प्ट केले असतील तर 90 मधून जर का 62 बरोबर आले तर उरलेले जे 28 मार्क आहेत किंवा 28 प्रश्न आहेत ते 28 प्रश्न काय असतील, चुकलेले असतील, नेगेटिव्ह मध्ये जातील. 28 नेगेटिव्ह जातील म्हणजे 1/4 ने आपण पाहिलं तर 7 चोक 28, 7 बरोबर प्रश्नांचे मार्क मायनस व्हायला पाहिजे. तर 62 मधून 7 बरोबर प्रश्न जरी आपण मायनस केले तरी 55 उरतात. सो एक एव्हरेज स्टुडंटचे मार्क्स आपण 55 कन्सिडर करू शकतो. येस, प्रीचा स्कोर. मग आता हे जे स्कोर आहे हा 55 स्कोर एव्हरेज मुलांचा इथे आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, खूप सारे मुलं आहेत ज्यांना खूप मार्क्स पडलेत, 60-65 पेक्षा जास्त पण पडलेत, पण आपण मेजॉरिटी संख्या जी आहे ती या 50 ते 55च्या दरम्यान आहे. ठीक आहे, सो 55 गुणांचा जर आपण विचार केला एव्हरेज तर त्यानुसार आपण कट ऑफचा अंदाज लावतो. मग आता लक्षात घ्या, एकूण जागा ज्या आहेत त्या एकूण जागा किती आहेत, 480 जागा आहेत टोटल या वर्षीच्या ऍड मध्ये. ठीक आहे, टोटल जागा 480 दिलेल्या आहेत. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कट ऑफ सुद्धा यावेळी अशी PSI ची सेपरेट, STI ची सेपरेट, ASO ची सेपरेट अशी नाही लागणार आहे, सिंगल कट ऑफ असणार आहे. एकच कट ऑफ जी आहे ती आता लागणार आहे. ठीक आहे, सगळ्यांसाठी सिंगल कट ऑफ असणार आहे. मग त्यामुळे जर पाहिलं तर जी काही आपण जी सिंगल कट ऑफ लागणार आहे तिचा कॅटेगरी वाईज जरी बघायचं झालं तर ओपनची कट ऑफ जी आहे, ओपन कॅटेगरीची कट ऑफ जी आहे ती किती लागणार आहे, म्हणजे अंदाजित आहे 54 ते 55च्या दरम्यान ओपनची कट ऑफ लागू शकते. किती, 54 ते 55च्या दरम्यान. ओपनची जी कट ऑफ लागते तीच OBC ची पण लागते. फिमेल मध्ये फक्त आपल्याला काय दिसेल तर फिमेल मध्ये त्याच्यामध्ये थोडासा 5 मार्काचा फरक दिसतो आपल्याला. सो ओपन मध्ये आणि OBC मध्ये जर पाहिलं तर कट ऑफ सेम लागेल 54 ते 55 मार्क्सची. या दोघांच्या पण फिमेल कट ऑफ जी आहे तर मुलींची कट ऑफ कमी लागणार आहे किंवा लेडीजची कट ऑफ कमी लागणार आहे, महिलांची किती लागणार आहे, फिमेलची 5 मार्कने कमी. म्हणजे ह्यांची जर का 54-55 आपण कन्सिडर करतोय तर इथे एक साधारण 49-50 पर्यंत आपण मुलींची जी कट ऑफ आहे किंवा जी फिमेल कट ऑफ आहे ती कन्सिडर करू शकतो ओपन OBC साठी. ठीक आहे, सो ही झाली मेन कट ऑफ. त्यानंतर SC आणि ST कॅटेगरीची कट ऑफ अजून थोडी कमी लागते, बरोबर. सो याच्यामध्ये किती कमी लागणार आहे अजून, तर अजून एक साधारण 5 मार्काचा फरक इथे आपल्याला दिसेल. तर SC जी कट ऑफ आहे ती 51 ते 52 मार्क्स SC मेलची कट ऑफ लागेल आणि तेच SC फिमेलची यामध्ये आपण 5 मार्क्स काय करूया, कमी करूया. सो साधारण एक 45-46 मार्क्स जे आहेत ती कट ऑफ SC फिमेलची लागेल, बरोबर. तेच जर का आपण STच्या बाबतीत पाहिलं तर ST ची कट ऑफ जी आहे ती पण आपल्याला याच्यापेक्षा आता अगेन थोडीशी कमी दिसेल, ती म्हणजे 48-49 मार्कांपर्यंत लागू शकते. ठीक आहे, अंदाजित कट ऑफ आहे 48-49 पर्यंत लागू शकते. मग सेम इथे पण फिमेलची कट ऑफ, ST फिमेलची कट ऑफ अजून कमी जाईल. एक साधारण आपण पकडूया की 43-44 पर्यंत ST फिमेलची कट ऑफ लागू शकते. ठीक आहे, सो ही कट ऑफ आहे दिलेल्या जागांनुसार. 480 जागा जर आहेत ज्या आपल्या ऍड मध्ये दिलेल्या त्यासाठीची ही कट ऑफ आहे, अंदाजित कट ऑफ आहे, एवढी कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत. मग यामध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा ओपन मध्ये येत असाल आणि पण इकडे तुम्ही सिक्युअर केलेत तुमचे मार्क 54च्या पुढे, 55च्या पुढे, तर तुम्ही बिनधास्त मेन्सची तयारी करू शकता. मेन्सची तयारी करायला काही हरकत नाही. तुमच्या वाईज बघा, इथे मी जी कट ऑफ दिले त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स किंवा तेवढे मार्क्स तुम्हाला येत आहेत तर तुम्ही मेन्सच्या तयारीला निश्चितच लागायचं आहे. आता राहिला प्रश्न जागा वाढीचा. चालू आहे चर्चा की जागा वगैरे वाढणार आहेत, एकच कट ऑफ आहे त्यामुळे अजून थोडंसं हे पण होईल. तर जागा जर का वाढल्या तर काय होऊ शकतं, असं खूप ड्रास्टिक लगेच कट ऑफ मध्ये एवढा पण जागा नाही वाढणार. जागा जरी वाढल्या तरी कट ऑफचा एक अंदाज आपण काढला, साधारण एक 52-53 पर्यंत कट ऑफ लागू शकते जागा वाढल्या तरी सुद्धा. ठीक आहे, सो अगदी खूप काही लगेच 50च्या खाली नाही येणार कट ऑफ, 52-53 पर्यंत लागू शकते. तेच जर का OBC मध्ये पाहिलं तर सेम OBC मेलची पण 30 लागते. फक्त इथे दोन्हींमध्ये फिमेल कट ऑफ जी आहे ती 5 ने आपण कमी कन्सिडर करूया, एक 46-47 वगैरे आपण कन्सिडर करूया की एक 47-48 लागण्याची चान्सेस आहे फिमेल कट ऑफ. जागा वाढल्यानंतरची गोष्ट बोलतेय मी, जागा वाढल्यानंतरची कट ऑफ बोलतेय. ठीक आहे, सो म्हणजे एक
तेच की अगेन तुम्हाला यामध्ये जरी मार्क्स असतील तरी तुम्ही थोडंसं जागावाढीमुळे चान्सेस आहेत म्हणून मेन्सची तयारी करू शकता. वाया तर जाणार नाहीये मेन्सची तयारी केलेली, लागेलच पुढच्या वर्षी मग नाही जरी झालं तरी. सो एससी ची जर आपण कट ऑफ पाहिली तर एससी ची जागा वाढल्यानंतर कट ऑफ अगेन काय तर 5 मार्क्स कमी करा, इथून तुम्ही एक साधारण घ्या 47-48 पर्यंत लागू शकते आणि एसटी ची याच्यात अजून कमी करा. ठीक आहे. सो अगेन ही पण जी कट ऑफ आहे ती इथे आपल्याला एक साधारण 45-46 पर्यंत किंवा इथे 48-49 चा अंदाज घ्या तुम्ही, 48-49 पर्यंत लागू शकते. तीच इथे आपल्याला दिसेल थोडीशी 46-47 पर्यंत कट ऑफ लागण्याचा अंदाज आहे. ठीक आहे. आता हे जी कट ऑफ आहे, ही जी कट ऑफ आहे ही आपल्याला काय होणार आहे तर जागा वाढल्यानंतरची कट ऑफ बघायला मिळेल. ठीक आहे. मग आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं एससी एसटीच्या या कट ऑफ्स पाहिल्या. ठीक आहे. कॅटेगरी वाईज आपण पाहिलं. फिमेल मध्ये अगेन सेम, इथे पण फिमेल मध्ये थोडंसं तुम्हाला 43-44 मार्क्स असतील. इकडे जर पाहिले तर 41-42 मार्क्स असतील. हा एक डिफरन्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. ठीक आहे. चला मग आता काय करूया आपण थोडंसं पुढे जाऊया आणि जी कट ऑफ आहे ठीक आहे तर त्या कट ऑफ मध्ये आपल्याला एक बघायचंय की स्पोर्ट्स कॅटेगरी मधून किती कट ऑफ लागू शकते. स्पोर्ट्स कॅटेगरीची बघायची आहे. ठीक आहे. सो स्पोर्ट्स मध्ये बघा स्पोर्ट्स कट ऑफ जी आहे त्यामध्ये ओपन ओबीसी एससी एसटी अशी कट ऑफ लागण्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्पोर्ट्स मध्ये थोडी कमी कट ऑफ लागते. नॉर्मली जर तुम्ही या आधीच कट ऑफ पाहिल्या इतर यांच्या तर तुम्हाला ते दिसेल. सो ओपन ओबीसी ची जी कट ऑफ आहे ती 30 ते 35 च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे स्पोर्ट्स मध्ये. ठीक आहे. तीच जर का एससी ची पाहिली तर ती 25 ते 30 लागेल. ठीक आहे. आणि तीच एसटी ची पाहिली तर ती 20 ते 25 लागू शकते स्पोर्ट्स मध्ये. तर तुम्ही कशामध्ये बसता त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन तुमचं सुरू ठेवू शकता और प्रिपरेशन करू शकता मेन्सचं. हेच मला या लेक्चर मधून तुम्हाला सांगायचं होतं किंवा या व्हिडिओ माध्यमातून सांगायचं होतं. सो नक्कीच जर इथे बसत असाल तर निश्चिंत मेन्सची तयारी करा आणि जर खूपच यापेक्षा कमी मार्क्स येत असतील तर खचून जाऊ नका. आपल्या समोर एक संधी आहे गट क ची. या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचे. गट क ची आपल्याला एक्झाम द्यायची आहे आणि त्यात पोस्ट सिक्युअर करायची आहे. सो गट क पूर्व परीक्षेसाठी आपण बॅच सुरू केलेली आहे लक्ष बॅच. याचे 10 तारखेपासून लाईव्ह लेक्चर पण सुरू होत आहे. फी फक्त 999 रुपये आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता सर्वांनी. आणि दुसरी गोष्ट जर का तुम्ही मेन्स मध्ये क्वालिफाय होत असाल आता मी जे सांगितले त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर आपल्याकडे यशस्वी बॅच आहे गट ब मुख्य परीक्षेसाठी. ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. यामध्ये तुमची मेन्सची तयारी करून घेतली जाईल. तर दोन्ही रिस्पेक्टिव्ह बॅचेस तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या ऍप्लिकेशनवर अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. लॉग इन करून जी बॅच हवी आहे ती तुम्ही तिथून घेऊ शकता. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा झाला असेल. पुढे काय करायचं याची एक दिशा मिळाली असेल. थांबूया इथे. अगेन ही एक अंदाजित कट ऑफ होती. सो काहींना वाटत असेल हे असंच कसं तसंच कसं तर अंदाजित आहे. बाकी कट ऑफचा विचार करता आहे. सो थोडंसं हे करून घ्या. बाकी आयोगाचे आपल्याला समजेलच. धन्यवाद. भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.